हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी। आज आपण बघणार आहे स्पर्धा परीक्षामध्ये सर्वात जास्त जे ग्रामर विचारलं जातं ते म्हणजे आर्टिकल। मागच्या लेक्चरमध्ये आपण ए आणि एन केव्हा वापरतात हे शिकलो होतो। ए आणि एन यांना इनडिफिनिट आर्टिकल म्हणतात। इनडिफिनिट आर्टिकल म्हणजे काय, ते केव्हा वापरायचे हे माहीत नसतं, परंतु ती वस्तू एक असेल तर तुम्ही ए किंवा एन वापरायचे। तर बघा, स्पर्धा परीक्षामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं ग्रामर असतं। मी फक्त स्पीकिंग नाही तर काही ग्रामर सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे। मग आज जे आर्टिकल बघणार आहे ते आपण पाहणार आहे डिफिनिट आर्टिकल। डिफिनिट म्हणजे काय, एक निश्चित तुम्हाला माहिती की हे केव्हा वापरतात। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला स्कूलमध्ये सकाळी जायचं असेल आणि स्कूलमध्ये सकाळी जाताना तुम्हाला माहिती की मला नेमकं केव्हा आणि कुठे जायचे ते तुम्हाला डेफिनेट माहिती असतं। हा तो द आहे, द हे केव्हा वापरतात हे आज आपण बघणार आहोत। बघा, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याचा एक फायदा तुमचा असा होणार आहे की तुम्हाला आर्टिकलचा जो ग्रामरचा जो बेसिक आहे ते स्ट्रक्चर पूर्ण तुम्हाला समजणार आहे। मी तुम्हाला डीपली पूर्ण ग्रामर शिकवणार आहे। या चॅनलला तुम्ही जर कधी सबस्क्राईब केलं, या चॅनल तुम्ही सपोर्ट केलं, तर मी एक स्पर्धा परीक्षेसाठी एक नवीन ग्रामर ओपन करणार आहे। मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला इतक्या सोप्या भाषेमध्ये शिकवेल जितक्या सोप्या भाषेत मी तुम्हाला स्पीकिंग इंग्लिश शिकवत आहे। मग आता बघा, आता आर्टिकल कसं वापरायचं आहे। तर पहिला नियम बघा, तुम्हाला माहिती आहे की द हा डिफिनिट आर्टिकल आहे। काय तो डिफिनिट। मग आता हे केव्हा वापरायचं बघा, पहिला नियम आहे ती वस्तू जगातील एकमेव पाहिजे। म्हणजे काय बघा, जगातील एकमेव वस्तू, जगातील एकमेव वस्तू। आता मला सांगा, जगामध्ये एकमेव वस्तू कोणकोणत्या आहेत? ताजमहल। ओके, ताजमहल जगामध्ये किती? फक्त एकच आहे, दुसरी नाही आहे, तर तुम्ही द वापरायचं। लाल किल्ला किती आहे? एकच आहे, तर तुम्हाला द वापरायचं आहे। चायना वॉल किती आहे? एकच आहे, तर तुम्हाला द वापरायचं आहे। जसं मी तुम्हाला बोललो, ताजमहल एकच आहे, तर तुम्ही काय म्हणणार? द ताजमहल। ओके, लाल किल्ला द रेड फोर्ट। ओके, द चायना वॉल द चायना वॉल। म्हणजे काय, तुम्हाला समजलं की जगामध्ये ती वस्तू एकच असेल तर तुम्हाला द वापरायचे। हे डोक्यात फिट बसून घ्या। जसं रट्टाने मारायचे, आपलं फक्त पाठ करून घ्यायचं, झालं आपलं काम, तसं बिलकुल नाही पाहिजे। आता दुसरं जे आहे, अजून दुसरा नियम काय पहा, दुसरा नियम आहे आकाशातील वस्तू। आकाशातील वस्तू। ओके, आता आकाशामध्ये तुम्हाला माहिती आहे आकाशातील वस्तू कोणकोणत्या आहे? सन आहे, ओके, मून आहे, गॅलेक्सी आहे। हे जे काही वस्तू आहेत ते एकच आहे। पाहायला गेलं चंद्र पण एकच आहे, मून पण एकच आहे। यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला वापरायचे द वापरायचं आहे। जसं तुम्ही म्हणणार द सन। ओके, सन आलाय, त्याच्या पहिले मी काय वापरला? द वापरलाय। त्याच्यात मी मून घेतला, ओके, मून वापरलाय, त्याच्या पहिले मी काय वापरणार आहे? द वापरायचं आहे। गॅलेक्सी आला, गॅलेक्सी, यालाही तुम्ही काय वापरू शकताय? द वापरायचं आहे। तुम्हाला काय समजलं द केव्हा वापरायचं आहे? की जगातील एकमेव वस्तू असेल त्याला द वापरायचं आहे। मी तुम्हाला अति सोप्या भाषेत सांगणार आहे। तुम्हाला जर काही अडचण आली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की सर हा टॉपिक मला समजला नाही। पद्धत तुम्हाला आज जे काही 20-25 असे तर भरपूर नियम द्यायचे, पण मी तुम्हाला 20 ते 25 नियम शिकवणार आहे जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की कामात येणार आहे। आता आपण तिसरा नियम बघा। तिसरा नियम बघा, क्रमांक। आपण म्हणतो ना क्रमांक, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, असे काही क्रमांक येतात ना, क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा, त्यावेळेस तुम्हाला द वापरायचे। जसं बघा, पहिल्याला आपण म्हणतो फर्स्ट। काय म्हणतो आपण? फर्स्ट म्हणतो। ओके, त्याच्या पहिले तुम्ही काय वापरणार? द फर्स्ट। ओके, सेकंड द सेकंड, त्याच्या पहिले काय वापरायचे? तुम्हाला द वापरायचे। थर्ड त्याच्या पहिले काय वापरायचे? द वापरायचे। म्हणजे काय, तुम्हाला जर कधी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं कधी आलं त्याच्या अगोदर तुम्हाला द वापरायचे। पुढचा नियम बघा, समजा बघा, अजून चौथा नियम पहा, वाक्य जर सेम आला, सेम
आणि त्याच्यानंतर एक नाऊन असेल ते याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला वापरायचे द वापरायचं. सेम शब्द आला त्याच्या पहिले द वापरायचे, जास्त डोक्याला ताण द्यायची गरज नाही. बघा आता बघा मी घेतला आता सेम, ओके, सेम बॉय, ओके. आता इथं काय आलंय, सेम आलाय, नंतर नाऊन आलंय, बॉय आलाय, त्याच्या पहिले तुम्हाला वापरायचे द वापरायचे. ओके, जसं मी घेतलं सेम गर्ल, बघा सेम शब्द आलाय त्याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. ओके, मी घेतलं सेम पर्सन, ओके, सेम आलाय त्याच्या पहिले तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. ओके, तुम्ही एवढे नियम शिकले. पहिला आपण जगातील एकमेव वस्तू, ओके, ताजमहल वगैरे यांना आपण द वापरतात. आता हे पहिलं क्रमांक फर्स्ट सेकंड यांना द वापरतात. किंवा सेम शब्द आला, सेम शब्द त्याच्या अगोदर आपण काय वापरायचे, द हे आर्टिकल वापरायचे. आता पुढचा नियम बघा, पर्वत, माउंटेन. तुम्हाला माहिती आहे माउंटेन आलं, पर्वत आलं, त्याच्या अगोदर बी आपल्याला द वापरायचं. जसं आता माउंटेन कोण बनते, तर बघा मी घेतलं हिमालयास घेतलं मी, ओके, हिमालयास, ओके, हिमालयास. आता हिमालय हे काय झालं, पर्वत आहे, त्याचं मी पुढं काय वापरणार आहे, द वापरायचं. मी घेतलं सातपुडा, ओके, सातपुडा, त्याच्या पुढे मी काय घेणार आहे, द वापरायचे. तर सप्तशृंगी वगैरे असे काही जे पर्वत असतील त्यांच्या अगोदर तुम्हाला द वापरायचे. पण हा एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक पर्वतला द ने वापरायचे. काही पर्वत असे आहेत ज्यांच्या अगोदर द वापरत नाही, ज्याला म्हणतो आपण एक्सेप्शन, अपवाद, जे आपण आर्टिकलमध्ये शिकलो होतं ए आणि ॲन मध्ये. जसं आता माउंट एव्हरेस्ट आहे, याला द वापरायचं नाही. कांचनगंगा आहे, याला द वापरायचं नाही. मी तुम्हाला जेव्हा मी तुम्हाला ओमेन्शन ऑफ आर्टिकल शिकवेल त्याच्यामध्ये सर्व डिटेल सांगेल की आर्टिकल केव्हा वापरायचं नाही. मी आता सध्या फक्त हा टॉपिक शिकवते की आर्टिकल केव्हा वापरतात. ओके, तुम्हाला समजलं. आता पर्वतच्या नावापूर्वी तुम्हाला द वापरायचं आहे. पुढचं बघा, डायरेक्शन. आता आर्टिकल केव्हा वापरतात, डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे दिशा. तुम्ही म्हणता ना पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बघा पूर्व, ईस्ट, बरोबर आहे. हा जो ईस्ट आले म्हणजे काय दाखवते, ते डायरेक्शन दाखवते. त्याच्या अगोदर मी तुम्हाला द वापरायचं. द वेस्ट, त्याच्या अगोदर मी तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. द नॉर्थ, त्याच्या अगोदर मी काय वापरायचे, द. द साऊथ, द. म्हणजे काय, डायरेक्शन आलं, डायरेक्शनला सुद्धा तुम्हाला आर्टिकल द वापरायचे. बघा पर्वत आलं तर काय वापरायचे, द. डायरेक्शन आलं तुम्हाला काय वापरायचे, द. मला वाटतं एवढं नियम तुम्हाला समजले. मी तुम्हाला 20-25 नियम एकदम जे एक्झाममध्ये विचारलं जातात 100%. मी 100% तुम्हाला बघा, तुम्ही जर कधी सपोर्ट केला ना, मी तुम्हाला स्पेशली एक ग्रामरचं मी नेहमी सांगतो की तुम्हाला त्यासाठी मी एक स्पेशल ग्रामरचं चॅनल ओपन करेल आणि इतक्या सोप्या भाषेमध्ये शिकवेल ना की तुम्ही स्वतः म्हणणार की ग्रामर इतकं सोपं असतं. ओके, तर हा व्हिडिओ परत कंटिन्यू बघत राहा. आता आपण आर्टिकल पुढचं पाहणार आहे, एकमेव पद. एकमेव पद म्हणजे काय, ते एकच पद असावं, दुसरं नसावं. मला सांगा, भारताचे किती राष्ट्रपती असतात, एकच असतो. म्हणजे मोठं पद आहे, एकच पद आहे, त्याला द वापरायचं आहे. पंतप्रधान किती असतात, एकच असतो, त्याला द वापरायचं आहे. मुख्यमंत्री किती असतो, एकच असतो, त्याला द वापरायचं आहे. तुम्ही म्हणा सर भारतामध्ये तर खूप मुख्यमंत्री आहे. मी काय बोलतो तुम्हाला, राज्याचं एकच पद असेल त्याला द वापरायचं आहे. महाराष्ट्राचं एकच मुख्यमंत्री असणार आहे, दोन नाही आहे. ओके, तर तुम्हाला द म्हणजे पद आलं, एकमेव पद आहे, तर त्याला द वापरायचं आहे. जसं आता बघा मी म्हटलं राष्ट्रपती, राष्ट्रपतीला आपण म्हणतो प्रेसिडेंट. काय म्हणतो आपण, प्रेसिडेंट. त्याच्या पहिले तुम्हाला वापरायचे द प्रेसिडेंट. पंतप्रधानांना म्हणता प्राईम मिनिस्टर. काय म्हणता, प्राईम मिनिस्टर. त्याच्या अगोदर तुम्हाला वापरायचं आहे द. मुख्यमंत्री, मुख्यमंत्रीला म्हणतात चीफ मिनिस्टर. चीफ मिनिस्टर, चीफ मिनिस्टर. त्याच्या अगोदर काय वापरायचं आहे, द. तर एकमेव पद आलं तर त्याला काय वापरायचं, तुम्हाला द वापरायचं आहे. पुढचा नियम, आता पुढचा नियम पहा. वाक्यामध्ये डुअर किंवा विंडो आला, याला नेहमी द वापरायचं. जसं आता मला म्हणायचं असेल द डुअर, द विंडो, यांना नेहमी द आर्टिकल वापरायचे. बघा पहिला नियम आपण काय शिकलोय, जगातील एकमेव वस्तू असेल तर द वापरायचे. डायरेक्शन आलं द वापरायचे. जसं द ईस्ट, द वेस्ट,
ओके, त्यानंतर एकमेव पद असेल द प्रेसिडेंट, द प्राईम मिनिस्टर, क्रमांक असेल द फर्स्ट, द सेकंड, सेम शब्द आला त्याला द वापरायचे. हे आर्टिकल तुम्ही एकदा जर नाही समजलं परत एकदा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतायत. ओके, आता वाक्यात संगीत वाद्य जर आलं तर त्यालाही द वापरायचं. आता संगीत वाद्य तुम्हाला माहिती आहे, तबला आहे, गिटार आहे, सितार आहे, हार्मोनियम आहे, यांना आपल्याला काय वापरायचे, द वापरायचे. जसं आता मला म्हणायचं असेल द गिटार, द गिटार, ओके, द सितार, द हार्मोनियम, द हार्मोनियम. म्हणजे काय, जर एखादे संगीत वाद्य आलं तर त्याच्यापूर्वी तुम्हाला द आर्टिकल वापरायचे. पुढचा नेहमी बघून घ्या. लेफ्ट आणि राईट याला तुम्ही द वापरू शकताय. जसं आता तुम्हाला म्हणायचं असेल द लेफ्ट, द राईट, या शब्दांना सुद्धा तुम्हाला काय वापरायचं आहे, आर्टिकल द वापरायचे आहे. मला वाटतं तुम्हाला समजलं द केव्हा वापरतात. आता पुढचा नियम आपण बघणार. द वापरण्यासाठी राजकीय पक्षाचं नाव पाहिजे. ओके, आता राजकीय पक्ष कसं असतात, आता मला म्हणायचे द BJP, द काँग्रेस, ना, द समाजवादी पार्टी SP. म्हणजे काय, जेवढे राजकीय पक्ष असतील त्यांच्या नावाच्या अगोदर सुद्धा तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. जसं BJP हे राजकीय पक्ष आहे, त्याच्या अगोदर आपण काय वापरणार, द वापरणार. काँग्रेस राजकीय पक्ष आहे, त्याच्या अगोदर तुम्ही काय वापरणार, द वापरणार. SP राजकीय पक्ष म्हणून तुम्ही त्याच्या अगोदर काय वापरणार, द वापरणार. शिवसेना पण घेऊ शकताय, द शिवसेना, द मनसे. अजून काही राजकीय पक्ष असतील त्याचं नाव जसं द NCP, याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही काय वापरू शकताय, राजकीय पक्ष वापरू शकता. सॉरी, याच्या अगोदर सुद्धा तुम्ही राजकीय पक्ष अगोदर तुम्ही द आर्टिकल वापरायचे. तसं आता पुढचा नियम आहे, संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख पाहिजे. म्हणजे एकच नाही, पूर्ण कुटुंबाचा जर उल्लेख होईल, पूर्ण कुटुंबाचा, तर तुम्हाला द आर्टिकल वापरायचं. तर जसं आता मला म्हणायचं आता पाटील आहे बघा, हा पाटील मी घेतला, पाटील्स फॅमिली. तर मी काय म्हणणार आहे, द पाटील फॅमिली. ओके, मी म्हटलं खान्स फॅमिली, खान्स फॅमिली, फॅमिली, त्याच्या अगोदर तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. तर मला वाटतं तुम्हाला डिफरंट आर्टिकल केव्हा वापरतात ते तुम्हाला समजतंय. जर काही अडचण असतील तर मला नक्कीच सांगा की कोणता भाग तुम्हाला समजत नाही. आता पुढचं आपण बघणार आहे. आता द अजून केव्हा वापरतात, एखादी शब्द रिपीट झालाय, एक शब्द रिपीट झालाय समजा, तर पहिला शब्द रिपीट झाला असेल, समजा पहिला शब्द रिपीट झालाय, तर त्याला आपण नियमानुसार अ किंवा ॲन वापरायचे. अ आणि ॲन केव्हा वापरता आपण अगोदर शिकलो, पहिला शब्दला. ओके, आणि जर हा शब्द रिपीट झाला असेल, म्हणजे रिपीट झाला असेल, दुसऱ्यांदा आला असेल तो शब्द, त्या डोळे बंद करून तुम्हाला द वापरायचे. प्रत्येक एकदा सांगतो, जर एक शब्द दोनदा आलाय तर पहिल्या वेळेस तुम्हाला अ किंवा ॲन वापरायचं आहे नियमानुसार. जर कधी ॲन केव्हा वापरतो तुम्हाला माहिती आहे, वावेने सुरुवात झाली तर ॲन वापरतो आणि कन्सोनंटने सुरुवात झाली तर अ वापरतो. आणि तो शब्द दुसऱ्यांदा आला तर तुम्हाला द वापरायचे. फॉर एक्झाम्पल इथं बघ गल आलाय, गल, गल रिपीट झालाय ना, रिपीट आलाय बघा, रिपीट आलाय. तर मी तुम्हाला काय बोललो, जो फर्स्ट असेल फर्स्ट त्याला अ किंवा ॲन वापरायचे. मग आता गलच्या अगोदर काय आलाय, जी आलाय, काय आलाय, जी आलाय. जी हा काय त्याला कॉन्सोनंट आहे म्हणून मी काय वापरणार आहे, अ वापरणार आहे. ओके, समजतं ना मी काय म्हणतोय, तुम्हाला काय शिकवते. दुसरा शब्द बघा, इथं गल आलाय, इथं बी गल आलाय. तर मी तुम्हाला काय सांगितलं, दुसऱ्यांदा जर आला तो शब्द डोळे बंद करून द वापरा, टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिल्याला अ किंवा ॲन, दुसरा डायरेक्ट द वापरायचे. दुसरा नेम बघा, इथं बघा काय आलंय, रिपीट बुक, बुक आलाय, काय आलाय, बुक, बुक आलाय. मग आता पहिल्याला तुम्हाला काय सांगितलं, अ किंवा ॲन वापरायचं आहे, आणि दुसऱ्याला तुम्हाला डायरेक्ट काय वापरायचं, द वापरायचं. मग आता इथं बघा काय आलाय, तर बी आलाय, बी म्हणजे बी हा काय झाला, कॉन्सोनंट आहे, मग आपण या ठिकाणी काय घेणार, अ घेणार आहे. आणि इथं परत बुक आलाय तर आपण डायरेक्ट काय घ्यायचे, द घ्यायचे. म्हणजे काय, एखादी शब्द रिपीट झाला तर तो शब्द पहिल्या शब्दाला अ किंवा ॲन वापरा आणि सेकंड शब्दाला द वापरायचे. मला वाटतं तुम्हाला नक्की समजलं असेल. ओके, द वापरण्यासाठी पुढचा नियम पहा, धार्मिक पुस्तकं. ओके, आता धार्मिक पुस्तकं म्हणजे काय, जे आपण प्रत्येक धर्मामध्ये एक पुस्तक असतं. जसे हिंदू धर्मामध्ये भगवद्गीता आहे, मुस्लिम धर्मामध्ये कुराण आहे, ख्रिश्चनमध्ये बायबल आहे. तर यांच्या नावापूर्वी म्हणजे जे धार्मिक पुस्तकं असतील त्याच्या नावापूर्वी तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. जसं आता मी घेतलं, आता हे भगवद्गीता आहे, भगवद्गीता बरोबर आहे.
आता भगवद्गीता काय झालं, एक धार्मिक पुस्तक आहे. धार्मिक पुस्तक असेल तर तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. ओके. दुसरं बघा कुराण आहे, कुराण. ओके. कुराणचं पहिले तुम्ही काय वापरायचे, द वापरायचं. काही लोक कुराण असे लिहितात, काही लोक असे लिहितात. ओके. जे तुम्हाला योग्य वाटेल ते, पण जास्त करून हे लिहितात. बायबल. ओके. बायबल काय झालं, धार्मिक पुस्तक आहे, तर तुम्ही काय घेणार, द बायबल. ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरी सुद्धा काय झालं, एक पुस्तक, धार्मिक पुस्तक आहे, त्याला मी काय घ्यायचंय, द वापरायचंय. तर मला वाटतं तुम्हाला हा नियम नक्की समजला असेल. द वापरण्यासाठी नदी आली, नदीचं नाव असेल, जसं गंगा रिव्हर असेल, त्याच्यानंतर गोदावरी रिव्हर असेल, त्याच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचं, द वापरायचं. तलाव, एखादी तलावाचं नाव असेल, त्या तलावाच्या नावापूर्वी सुद्धा द वापरायचे. समुद्र आला, जसं अरेबियन सी है ना, याच्यापूर्वी सुद्धा तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. महासागर आलं, जसं अटलांटिक ओशियन, त्याच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. जसं आता नदी मी घेतलं, नदी घेतला, आता गंगा, गंगा रिव्हर. रिव्हरचा अर्थ होतो नदी, रिव्हर म्हणजे काय, नदी. मी त्याच्यापूर्वी काय घेणार आहे, द घेणार आहे. ओके. समुद्र घेतला मी, समजा समुद्र मी घेतला अरेबियन सी, अरेबियन सी. हा जो सी आहे, सी म्हणजे समुद्र, त्याच्यापूर्वी मी काय घेतलं, द वापरला. महासागर, महासागरला म्हणतो ओशियन, काय म्हणतात, ओशियन. नंतर मी घेतलं अटलांटिक, अटलांटिक ओशियन, त्याच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. मला वाटतं तुम्हाला समजलं. मी परत एकदा सांगतो, नदी, तलाव, समुद्र, महासागर यांच्या नावापूर्वी सुद्धा तुम्हाला द वापरायचे. फॉर एक्झाम्पल वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर, जे नाव असतात ना, त्याच्या नावापूर्वी द वापरायचे. समजा एखाद्या वर्तमानपत्रात तुम्ही काहीतरी नाव दिले, त्या नावाच्या पूर्वी तुम्हाला द वापरावं लागणार आहे. आता फॉर एक्झाम्पल जसं आता मी घेतलं द टाइम्स ऑफ इंडिया. बघा, टाइम्स ऑफ इंडिया हे काय न्यूजपेपरचं नाव आहे, म्हणून त्या ठिकाणी मी काय वापरलं, द वापरलं. जसं मी घेतलं लोकमत, लोकमत हे काय झालं, न्यूजपेपरचं नाव आहे, म्हणून मी काय घेणार आहे, द लोकमत. मी घेतलं सकाळ, सकाळ काय झालं, द वापरायचं आहे. अजून पुढचा तुम्हाला अजून पुढचा नियम आहे, नागरिकत्व दाखवण्यासाठी सुद्धा. समजा तुम्ही एखाद्या राज्याचे किंवा एखाद्या देशाचे नागरिक असणार, तर तुम्ही म्हणा मी अमेरिकन आहे, मी इंडियन आहे ना, मी महाराष्ट्रीयन आहे, मी बिहारी आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणतात ना, तर ते नागरिकत्व दाखवतात तुम्ही, की मी ह्या राज्याच्या, ज्या देशाचा नागरिक आहे, तर ह्या नागरिकत्व दाखवण्याचे ते दाखवतात तुम्ही, त्याच्या अगोदर द वापरायचे. जसं आता मी म्हणायचे इंडियन शब्द आले, काय आलंय, इंडियन, इंडियन. आता इंडियन काय, भारतीय दाखवलंय, मग त्याच्यापहिले तुम्ही वापरू शकताय, द वापरू शकताय. ओके. मी घेतलं अमेरिकन, अमेरिकन घेतलं मी, राईट, मी त्या ठिकाणी वापरू शकतोय, द वापरू शकतोय. मी घेतलं बिहारी, बिहारी. ओके. मी काय घेणार, द. महाराष्ट्रीयन, महाराष्ट्रीयन, याच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचं आहे, द वापरायचं. मला वाटतं तुम्हाला समजलं. परत एकदा सांगतो, नागरिकत्व दाखवायचं असेल तुम्हाला, नागरिकत्व तुम्हाला लेक्चरमध्ये सांगेल, ज्याला आपण म्हणतो ओमिशन ऑफ आर्टिकल्स म्हणतात. तर तुम्हाला संपूर्ण डिटेल मी इन्फॉर्मेशन देणार आहे. त्याच्यानंतर मी हा स्पीकिंगमध्ये कसं वापर केला जातो, काय वापर केला जातो, हे जर बेसिक तुम्हाला चांगलं जर माहिती पडून गेलं ना, तर तुमचे इंग्रजी बोलण्यामध्ये, इंग्रजी लिहिण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. आणि मी नेहमी सांगतो की तुम्हाला आहे ना, हार्डवर्कशिवाय या जगात काहीच भेटत नाही, मेहनतशिवाय काहीच भेटत नाही. तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. तुम्हाला वाटत असेल की मी थोडंसं पुस्तक हातात घेतलं आणि मला नोकरी लागून जाईल, बिलकुल नाही. हाडाचं पाणी करावं लागेल तुम्हाला, तरच तुमचा फायदा होईल, अदरवाईज नाही. मी शिकवतोय आणि तुम्ही फक्त बसून राहताय तर काय उपयोग नाही. मी जे जे शिकवतोय त्याचे एक नोट्स तयार करा, त्याचे एका वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला परत तुम्हाला ते एकदा वाचण्याची गरज पडली तर तुम्ही ते वाचू शकतायत. ओके. पूर्वी द वापरायचे. ओके. जसं आता हा रेन आहे, पाऊस, त्याच्यापूर्वी तुम्ही वापरू शकता द, रेन. हा रेन क्रियापदाचं बी काम करतो. जर आपण टेन्स शिकू तेव्हा मी तुम्हाला सांगेल की याचा वापर कसा असतो, पण सध्या मी तुम्हाला काय सांगतो, जेव्हा नाऊनचं काम करत असेल तर तुम्हाला द वापरायचे. ओके. पुढचं बघा, एअर, हवा. ओके. त्याला बी काय वापरायचे, द वापरायचे. त्याच्यानंतर वर्ल्ड वाइड, हा जो काही वर्ल्ड वाइड, त्याच्या पूर्वी तुम्हाला काय वापरायचे, द. म्हणजे काय, हवामानाचे जे काही घटक असतील त्या घटकांच्या नावापूर्वी सुद्धा तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. काय वापरायचे, द वापरायचे. पुढचा नियम बघा, पुढचा नियम आहे विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू म्हणजे काय. समजा माझ्याकडे 4-5 पेन आहेत, 4-5 पेन समजून घ्या.
कोणी सांगितलं की मला पेन दे, गिव्ह मी पेन असं म्हटलं, समजा अ पेन म्हटलं, अ पेन इथं अ आलेलं आहे, बरोबर आहे. तर मग याचा अर्थ काय होईल, हे जे 4-5 पेन आहेत ना त्याच्यापैकी कोणतं तरी पेन, बरोबर आहे. मला काही विशिष्ट दाखवले का, मी नाही दाखवले, पण मला म्हणायचं मला हाच पेन पाहिजे, हाच म्हणजे काहीतरी मी विशिष्ट दाखवतोय. त्यावेळेस हा पेन आहे, त्यावेळेस मी का वापरणार आहे, द पेन वापरणार आहे. बघा परत एकदा सांगतो, अ पेन म्हणजे काय, कोणताही पेन. मला हाच पेन सांगायचं असेल तर मी काय म्हणेल, द पेन म्हणेल. जसं आता फॉर एक्झाम्पल, आता हा अ डॉक्टर आहे, ओके, डॉक्टर आहे. तुम्ही जर आजारी पडलात त्यावेळेस तुम्ही सांगतात की जर बाबा डॉक्टरकडे दाखवू नये. कोणी अ डॉक्टर म्हटलं त्याचा अर्थ काय, कोणताही डॉक्टरला, बरोबर आहे, कारण विशिष्ट नाही. तुम्हाला म्हणायचं की अमुक अमुक डॉक्टरच, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे, द डॉक्टर म्हणायचे. तर मला वाटतं तुम्हाला हे एवढं आर्टिकल समजलं आहे. जर काही अडचणी असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पूर्ण जातीचा उल्लेख. आता पूर्ण जातीचा उल्लेख म्हणजे काय, समजा एक कुत्रा आहे, एक डॉग आहे, समजा डॉग, तो सर्व गोष्टींचं सर्वांचं प्रतिनिधित्व करतोय, म्हणजे सर्व प्राण्यांबद्दल आपण बोलतोय. तर पूर्ण जातीचा जो उल्लेख होत असेल तो तुम्हाला द वापरायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्ही जर असं म्हटलं की आय हॅव इथं अ डॉग आहे, काय अ डॉग म्हणजे माझ्याकडे एक कुत्रा आहे, मी इथं पूर्ण जातीचा उल्लेख नाही केला आहे. पण इथं बघा, द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल आहे. इथं फेथफुल म्हणजे काय, विश्वासू. फेथफुल म्हणजे काय, विश्वासू. ॲनिमल म्हणजे काय, प्राणी. म्हणजे काय, कुत्रा विश्वासू प्राणी आहे. म्हणजे मला सांगा, फक्त माझाच कुत्रा विश्वासू आहे का, किंवा तुमचाच कुत्रा विश्वासू आहे का, किंवा तो कुत्रा विश्वासू आहे का, नाही. तो पूर्ण कुत्र्यांच्या बाबतीत सांगतायत. जर पूर्ण गोष्ट प्राण्यांच्या बाबतीत जर सांगितलं जाईल तर तुम्हाला द डॉग म्हणायचं, तो अ डॉग म्हणायचं नाही. लक्षात ठेवायची गोष्ट, ओके. सेम तसंच काऊ आहे, युजफुल. युजफुल म्हणजे उपयोगी, ॲनिमल म्हणजे प्राणी. आता मला सांगा, माझीच गाय उपयोगी राहणार आहे का, नाही. सर, ज्यांच्याकडे गायी असतील ते सर्वांसाठी गाय उपयोगी राहणार आहे. म्हणून पूर्ण जातीचा म्हणजे सर्व जातीचा जो उल्लेख होत असेल तेव्हा तुम्हाला द वापरायचे, द काऊ असं वापरायचे. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की नेमकं आहे. बघा, सुपरलेटिव्ह डिग्री. आता डिग्री काय आहे, डिग्री 3 आहेत, तुम्हाला माहिती आहे. पहिली डिग्री असते पॉझिटिव्ह डिग्री, दुसरी असते कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि तिसरी असते सुपरलेटिव्ह डिग्री. जसं आता पॉझिटिव्ह म्हणजे टॉल, त्याच्यात सीडी करायचं असेल तर हा टॉल आहे ना, टॉल त्याला ER लावला, ER, तर त्याला वापरतात टॉलर म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री करायची असेल तर हा टॉल आहे, हा जो टॉल आहे त्याला मी EST लावला तर टॉलेस्ट झाला, त्याला म्हणतात सुपरलेटिव्ह डिग्री. सेम ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. गुडचं बघा, गुड, बेटर, बेस्ट, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. तर मी तुम्हाला काय बोललो, सुपरलेटिव्ह डिग्री. मग सुपरलेटिव्ह डिग्री कोणती, ही जी दिसते तुम्हाला ती सुपरलेटिव्ह डिग्री आहे. या शब्दाच्या अगोदर हा जो शब्द दिसतो ना याच्या अगोदर तुम्हाला काय वापरायचे, द वापरायचे. मग तुम्हाला काय म्हणायचे, द टॉलेस्ट, द ग्रेटेस्ट, द बेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल. जरी तुमच्या लक्षात राहत नाही तर तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, लक्षात कसं ठेवायचं. बघा, डिग्रीच्या शेवटी जर कधी EST हा शब्द आला, EST समजून घ्यायचे की आपला द वापरून टाकायचं, जास्त डोक्याला ताण द्यायची गरज नाही. EST हा शब्दाला द वापरायचा. जसं द टॉलेस्ट म्हणजे EST दिसते तुम्हाला, EST द वापरायचं आहे. किंवा मोस्ट आला, सुरुवातीला जर मोस्ट आला, मोस्ट समजून घ्यायचे की तुम्हाला द वापरायचं आहे, बस संपला. द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट पॉप्युलर. मला वाटतं तुम्हाला डिग्री समजली तुम्हाला आता, ओके. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री पाहिली. मी मगाशी सांगितलं की सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर तुम्हाला द वापरायचं आहे, बरोबर आहे ना. पण सर पण समजा कंपॅरेटिव्ह डिग्रीला सुद्धा द वापरणार, पण केव्हा वापरणार, जर या कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या नंतर ऑफ द टू असं जर आलं. बघा, मी परत एकदा सांगतो, वाक्यामध्ये ऑफ द टू आलं, ऑफ द टू याच्यानंतर जर ऑफ द टू आलं तर याच्या अगोदर तुम्हाला द वापरायचे. जसे मी अपेक्षा करतो की तुम्हाला द डेफिनेट आर्टिकल नक्की समजलं असेल. अगोदर मी अ आणि अँड शिकवलं आणि आज द शिकवलं. अ अँड द मी तुम्हाला संपूर्ण शिकवून टाकलं. आणि याचा अर्थ असा नाही आहे की मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे, कारण दचे अजून भरपूर नियम आहेत, ओके. तुम्ही जे नियम पाहिलेत ते मी इथं म्हणतो एक प्रकारचा 30% किंवा 25% हा नियम तुम्ही पाहिले आहेत. मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे आर्टिकल नक्की समजलं असेल आणि तुम्हाला नक्की सांगतो की एक्झामसाठी, खास करून स्पर्धा परीक्षेसाठी
हे आर्टिकल 100% विचार, मी 100% बघा, तुम्ही कधी कोणतेही क्वेश्चन पेपर उघडून बघा, त्यामध्ये आर्टिकल विचारले गेले आहे. मग आर्टिकल विचारण्याची एक काही पद्धत असते. जर तुम्हाला जर कधी ती पद्धत बघायची असेल की आर्टिकल पेपरला कसे विचारले जातात, मी त्यासाठी 100 क्वेश्चन पेपर्स त्याच्यावर एक प्रॅक्टिस घेईल मी, जेणेकरून तुमच्याकडनं मी ते 100 क्वेश्चन सोडून घेईल. तर तुम्ही कमेंटमध्ये मला जास्तीत जास्त लाईक आले 100 ते 100 कमेंट तुम्ही मला जर केलात, त्याच्यावर मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेल की प्रॅक्टिस कशी करून घ्यायची. आता बघा, मी तुम्हाला काही वाक्य दिले याच्यामध्ये, ते वाक्य बघा. यूज आर्टिकल. यूज आर्टिकल म्हणजे काय? ए अँड द, हे 3 आर्टिकल तुम्हाला वापरायचे. मी अगोदर शिकवलं ए आणि आज मी शिकवलं द. जसं आता फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं आहे डॅश, नंतर सन सेट्स इन डॅश ईस्ट. व्हिडिओ पॉज करून घ्या बरं. पॉज केल्यानंतर मला हे सर्व वाक्य कमेंट बॉक्समध्ये सोडून दाखवा, एकदा बघून घ्यायचं. ओके. तर पहिलं वाक्य बघा, इथं सूर्य आलं आहे. सूर्य, मी तुम्हाला अगोदर काय बोलतो, सूर्य एक हे किंवा आकाशातील वस्तू आहे, तर त्यांना द वापरायचं आहे. तर मी या ठिकाणी घेणारे द वापरणार आहे. ओके. ईस्ट, मी तुम्हाला काय बोललो, डायरेक्शन असेल तेव्हाही तुम्हाला काय वापरायचे? द वापरायचे. ओके. आय एम टॉलेस्ट बॉय, EST आला आहे बघा, म्हणजे काय? सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणून तुम्ही काय वापरणार आहे? द वापरणार आहे. ओके. लास्ट इयर वी सॉ डॅश रेड फोर्ट. रेड फोर्ट काय? लाल किल्ला, जगामध्ये एकच आहे म्हणून काय वापरणार आहे? द वापरणार आहे. ओके. दिस इज डॅश बॉय डॅश बॉय. बॉय डबल डबल आला आहे, राईट. तर मी तुम्हाला आता बोललो होतो, पहिल्या शब्दाला अ किंवा ॲन आणि दुसऱ्या शब्दाला द वापरायचं आहे. तर पहिला शब्द बघा बॉय आला आहे, त्याला मी काय घेणार आहे? अ वापरणार आहे. आणि दुसरा शब्द बॉय आला आहे, मी त्याला काय घेणार आहे? द वापरणार आहे. ओके. पुढचा आहे आय एम डॅश टीचर. एक नॉर्मल आहे, म्हणजे इथे या ठिकाणी आपण काय वापरणार आहे? अ वापरणार. आय एम टीचर. ओके. माय फादर रीड्स डॅश ज्ञानेश्वरी. तुम्हाला काय बोललो? धार्मिक पुस्तकं असतील त्याला तुम्हाला काय वापरायचे? द वापरायचे. द ज्ञानेश्वरी. पुढचं बघा, हॉर्स इज नोबल ॲनिमल. बघा, हा जो हॉर्स आहे ना, हॉर्स संपूर्ण प्राणजातीचा उल्लेख करतोय. तर मी तुम्हाला काय बोललो, पूर्ण जातीचा उल्लेख होत असेल तर तुम्हाला द वापरायचे. द हॉर्स. ओके. इज, इथं अ घ्यायचे, इथं अ वापरायचं. ओके. स्ट्रॉंगेस्ट स्टुडंट इन द क्लास. स्ट्रॉंगेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री, तर तुम्हाला काय वापरायचे? या ठिकाणी द वापरायचे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? कमेंट करायचा प्रयत्न करायचा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन मी अजून काही ग्रामरचे स्ट्रक्चर तर शिकवेल. स्पीकिंग तर शिकवणार, ग्रामर बी अजून तुम्हाला काही नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर मला नक्कीच सांगा की तुम्हाला कोणता भाग शिकायचा आहे. ग्रामरमध्ये कोणता भाग शिकायचा आहे, स्पीकिंगमध्ये कोणता भाग शिकायचा आहे, हेही मला नक्कीच सांगायचं आहे. आणि हां, तुम्हाला मी 10वीच्या परीक्षेसाठी, 12वीच्या परीक्षेसाठी ट्रेड डायग्राम, स्पीच रायटिंग जे असतं ना, स्पीच रायटिंग, मी तुम्हाला असे काही टेक्निक शिकवणार आहे. एक स्पीच रायटिंग शिकवेल, तुम्हाला सर्व येऊन जाईल. एक फिल्म रिव्ह्यू लिहून देईल, तुम्हाला सर्व येऊन जाईल, सर्व यायला लागून जाईल. तुम्हाला एक लेटर लिहून देईल, तुम्हाला सर्व लेटर लिहिता येईल. तुम्हाला मी एक ईमेल लिहून देईल, तर तुम्हाला सर्व ईमेल लिहिता येईल. त्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.